भक्ती ते रमा धावत एक हा पूर्ण नैवेद्य आमच्या काळूबाईसाठी आहे. जत्रा आहे देवीची, त्यासाठी होत. तर खूप छान असे आमचे दर्शन झालेत देवीचे. खूप नमस्कार महाराष्ट्र, मी आपली लाडकी आरती आपल्या ग्रेडी सोडी चॅनल मध्ये हार्दिक स्वागत. तर दरवर्षीप्रमाणेही याही वर्षी आपल्या काळूबाईची जत्रा आहे 25 तारखेला. तर आपण निघालोच आहोत. त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट नक्कीच करा. गेल्या वर्षीच्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिला तुम्ही, याही वर्षी द्या आणि लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि काळूबाईच्या नावाने चांग भलं लिहायला विसरू नका. आता आम्ही निघालो ॲक्टिवावरती. हे आहेत माझ्यासोबत, हे बघा. तर आम्ही आता निघालोय. कुठे गेली? तर आपण आता एक वेळा देवीचा गजर देऊया आणि मग निघूया काळूबाईच्या नावानं चांग भलं. तर चला चाटकूया आपली आजची जर्नी. देवीचं नाव घेतलंय, खूप छान जर्नी हो, हीच देवाचरणी प्रार्थना. तर चला निघूया आपण. आपली बॅग स्वेटर सगळं काढलंय, आता आपण जाऊया. रेडी झाली आहे, तर चला निघूया. फुल एकदम सेफ्टी. आता आपण निघालोय. तर एकदा परत गजर देऊया काळूबाईच्या नावानं चांग भलं. वरचा एक्सप्रेस वे आणि आपण चाललोय खाली. पोचलोय महडला. हे बघा, तिथून महडचा गणपती लागतोय. गणपती बाप्पा. जस्ट आपण एंटर झालोय खोपोलीमध्ये. खोपोली आणि आम्ही चाललोय डायरेक्ट पेट्रोल पंपला. पेट्रोल जाम अशी थंडी आहे, थोड्याचा कलर पण चेंज झाला आहे. पेट्रोल पंप, पेट्रोल भरूया आपण आता. तर गाईज ऑलरेडी गाडीमध्ये पेट्रोल आहे. आता आम्ही भरतो 220चं पेट्रोल. आता मार खाणार आहे पुढे जाऊन. वेलकम टू खोपोली. खंडाळा घाट लागला आता आपल्याला. रस्ता बघा, रस्ता बघा किती सुनसान आहे. मी आता लाईट लावले त्यामुळे बघा. ट्रॅफिक बघा केवढा आहे. आता आपण जस्ट एंटर झालं लोणावळ्यात. कुमार रिसॉर्ट. आपण चाललेलो तर लोणावळ्यामध्ये मराठा आरक्षणासाठी मोठा मेळावा भरला. मोठा असा मेळावा भरला या साईडला. ट्रॅफिक बघा किती जाम आहे. जस्ट आता आपण पोहोचलो कारल्याला. आई माऊलीचा चला आता जाऊया पुढे. आपण आलोय टोनीदा ढाबा रेस्टॉरंट. काय रे, कुठं पोहोचलो आपण? तर चला जाऊया आत. बघा टोनीदा ढाबा. गोरीला केवढा मोठा आहे, बाप रे बाप. कसलं भारी वाटायला बघा. मी पोचलो हॉटेल आणि इतकी थंडी आहे की मी डोकं वगैरे सगळं झाकलंय. तुला थंडी वाजते का नाही? भरपूर थंडी आहे, त्यामुळे डोळा पण लाल लाल झाला. डोळा बघा भरपूर लाल झाला. आम्हाला कंटाळा का नाही आला, कारण की पूर्ण रस्त्यामध्ये ना मराठा आरक्षणासाठी एवढ्या गाड्या चाललेल्या मुंबईला. आता उद्या माहिती पडेल त्याचं काय आहे ते, है ना. भरपूर पूर्ण रॅली होती आणि DJ घेऊनच निघालेले. काढलेत मी व्हिडिओ, त्याचा दाखवणच. चला आता आपण जेवणाला काय काय येतं ते बघूया.
आपण मागवलं चिकन टिक्का मसाला प्लस नान. आता आपण टेस्ट करूया कशी होती. ओके स्पायसी आहे पण दोन येते बघा कशी आहे स्पायसी ना. खाऊन घेतो तर आता फटाफट. रस्त्यात जाता जाताना आपल्याला काळव्याचे छबिने लागलेत खूप छान असे. आणि आपण उतरलेलो आता चहा प्यायला. या टेम्पोत होता बघा. तर असेच आपल्याला रस्त्यात भेटणार आहेत भरपूर छबिने बघायला. आता आपण चहा पिऊन घेऊया. आम्ही घेतलाय चहा असा गरम गरम. इथे चालले शेकोटी काय जितके चाललेत बघा काळवायलाच चाललेत. आणि छबिने काळवायचे. चहा पीत पीत पुढे जाऊ. येस होय आता डायरेक्ट वाई. तर काय आम्ही पोचले शिरूर फाट्याला. आपल्याला शिरूर फाट्यावरून जायचंय. तर आता इथेच थांबू पण नाईटला. छान असा रूम भेटलाय. आता आम्ही झोपतो आणि मॉर्निंगलाच भेटतो. चला है ना. अरे गाईस रेडी झालो आम्ही बघा. आमची बॅकपॅक पण झाली आहे. मॉर्निंग झाली. आता आम्ही चाललो डायरेक्ट काळवायला है ना. तर इथून किती किलोमीटर असेल. 30 येस. आम्ही घातली साडी. तर चला आता जाऊया आपण दर्शनाला. भरपूर उशीर झाला. चहा वगैरे पिऊन झाला. डायरेक्ट रेडी झाल्यावरच भेटते तुम्हाला. आणि आमचा रूम पण खूपच भारी होता. इथे स्टे केलेला आम्ही. आणि रिजनेबल प्राईस होतं ना देवेंद्र. किती घेतले आपल्याकडून. प्राईस सांगायचं नसतं. सांगायचं असतं. आपल्या व्ह्युअर्सला सांगायचं असतं. 1500 रुपये. येस 1500 रुपयामध्ये मस्त रूम भेटला आम्हाला बघा. तर गाईज घाट स्टार्ट झालाय बघा. काळवाईच्या नावानं सांग भलं. चला आता घाट स्टार्ट झालाय. आता आपण वरतीच भेटूया. आणि मध्ये ज्या गाड्या लागतील ते सुद्धा बघूया. गडावर पोहोचलो आणि गर्दी बघा. पूर्ण ट्रॅफिक जाम आहे इकडे. तर मंदिर बघा किती लांब आहे. इथून भरपूर असं लांब आहे. आणि आम्ही पार्किंग बघा किती लांब केली आहे. आता इथून आम्हाला चालत जायचं आहे ना. हा ना खूपच मंदिर आहे. 1-1.5 किलोमीटर एवढं लांब आहे मंदिर. आणि पूर्ण पार्किंग. तर गाईज पार्किंग बघू शकता फुल अशी आहे. तर ही जत्रा 1 महिन्यापर्यंत असते. तोपर्यंत इतकीच गर्दी बघायला भेटते आपल्याला. छान असे छबिन आहेत देवीचे. खूप अशी जत्रा भरली बघा. आणि अर्धे दर्शन करून सुद्धा चालले. आणि आपण चाललो मंदिरात. एक छबिने येतात आहे. देवीला भेटून आणले रावजी पाटील. खूपच छान
हा, तर खूप छान छान छबिन आहेत बघा देवीचे. आणि सर्व उतरतात आणि आपण आता गडाच्या पायथ्याशी आहोत. मोठी विहीर आहे बघा ही, भरपूर अशी मोठी आहे तिथपर्यंत. आणि इकडेच लोक आंघोळ करतात पाणी घेऊन इकडचं. ते बघा पाणी काढतात आहे. गाईज मी आता जेव्हाच नाश्ता करायला बसलेली आणि हा माझा मोठा फॅन आहे है ना, खूप मोठा फॅन आहे. व्हिडिओ बघतोस माझे, थँक्यू. आता आम्ही चहा पिणार आहोत. तर गाईज आता आम्ही मागवलं मिसळ पाव. आता आम्ही टेस्ट करतो आणि सांगतो तुम्हाला त्याची टेस्ट कशी आहे ती. दिसायला खूप सुंदर दिसत. आता खाऊन जाऊया आपण. अजिंक्य हॉटेल, अजिंक्य हॉटेल आहे. छान आहे टेस्ट, खूप छान, एक नंबर आहे. आमची फॅमिली आहे. आणि ओय बाळा काय करतोय? वंश 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 काय खेळतो? बेबी चिट्टू. लक्षच नाहीये त्याचं. तर आता चालले पुरणपोळीची तयारी. किती 1.25 किलोची ना? मी खायला आली आहे. बहिणी आहेत ना बनवायला. तर मोठ्या बहिणी बनवतात, छोटी बहीण खायला ना. आता पुरणपोळीची पीठ मळून झाल्याने आता पुरण शिजतंय. शिजला ना आता, खाली गुळ. येस. तर हे बघा आता भात शिजवायला ठेवलाय चुलीवरती. हाय करा आई. आजी. तर हे बघा भजी केली आहे, पापड तळून झालाय. आता ते बघा मेथीची भाजी सुद्धा झाली आहे. आता राहिलंय खाली पोळ्या. सवासण्या घालायच्या जेवायला. हा पूर्ण नैवेद्य आमच्या काळूबाईसाठी आहे. जत्रा आहे देवीची, त्यासाठी होतोय. तर सवासण्या आम्ही घालणारच आहोत, ते सुद्धा दाखवू तुम्हाला. त्याला ना छोटा कुत्रा चावलाय पम्याला. पम्या इकडे बघ, इकडे लवकर. तर त्यांनी मारायला लागला पोरांना. तर बघा लपलाय पाठी. मानव कुठे गेला? मानव पळून गेला. छान छबिनच बघा देवीच्या. तर खूप छान असा छबिन आहे देवीचा. चला खूपच भारी. काळूबाईच्या नावानं खूप छान छान छबिन निघालेत बघा. वाजव तो आत्म्या, वाजव. बाप रे, देवी बघ केवढी मोठी आहे. अरे तू कपडा काढतेस खूपच अशी मोठी आहे बघा छबिना. अशी गर्दी आहे आणि बघा व्हिडिओ काढतात आहे. खूप छान वाटतंय, खूप भारी वाइब्स आहेत. अनएक्सपेक्टेड आहे जत्रा. आणि आता आपण चाललो हळूहळू करून पुढे. आणि त्याचबरोबर आता थोडासा चहा पिणार आहोत. इथे चहा आहे, आता आपण चहा पिऊन घेऊया. चला. आई साहेब अमृतुल्य चहा पिणार आहे आपण. आता आपण आलो ओटी घ्यायला. तर खूप छान छान ओट्या आहेत बघा देवीच्या. तर मी घेणार आहे ही ओटी. दुकानाचं नाव काय तुमच्या? साडी सेंटर. किती नंबर शॉप? शॉप नंबर 6. ओके.
तर आपण इथून ओटी घेतोय आणि देवीचे फोटो पण भरपूर छान छान आहेत. तर तुम्ही आलात तर नक्की या. खूप रिजनेबल प्राइस असते. तर चला आपण घेऊया ओटी. घेतली ओटी, आता आपण जाऊया दर्शनाला. चला. खूप छान छान छबीन आले बघा. नैवेद्य आहे देवीचा, ते दिल्याच्या वरती जात नाही. छबीने बघा देवीचे. हे मंदिराच्या वरच्या साईडला पण इथे काम चालू असल्यामुळे हे बघा स्पेस भरपूर वाढवली, त्यामुळे काम चालू आहे. तर रांग भरपूरच झाली आहे. डायरेक्ट हे मुखदर्शन आहे आणि आतमधून VIP दर्शन आहे. तर आपण VIP दर्शन करू. हे गर्दी भरपूर असल्यामुळे इथे सिक्युरिटी लागली आहे, म्हणजे ती गर्दी क्लिअर झाल्याशिवाय हे लोक पाठवणार नाही बाकीच्या लोकांना. ही सिस्टम खूपच छान केली आहे. आणि हे VIP दर्शन आहे, तात्काळ दर्शन, 200 रुपये पर पर्सन. मध्ये हे बघा VIP दर्शनला अजिबात लाईन नाही आहे. आणि ही पालखी देवीची. आतमधून व्हिडिओ करायला भेटला नाही, तर हा बाहेर येण्याचा मार्ग आहे. भरपूर
ती गर्दी बघू शकता, भरपूर अशी गर्दी. खूप छान असा छबिना देवीचा. तर हा पण खूप छबिना मस्त देवीचा बघा, खूपच भारी छबिना आहे. गर्दी बघा प्रसाद घेणार आहोत. तर छान असे पेढे आहेत. हे कुठच्या प्रकारचे आहेत? हिमालयाचे पेढे, कंदी पेढे, कंदी पेढे. हे कंदी तरी भेटतात ते पेढे, आणि हे गावची पेढे. तर भरपूर अशी व्हरायटी आहे पेढ्यांमध्ये त्यांच्याकडे. काहीतरीच दादा, काय कमी करूनच द्या, दाखवा. दुकानातून आम्ही प्रसाद पण घेतला आणि नाव बघा, पियुष साडी सेंटर आहे, भंडार. तर नक्की आला तर इथूनच साडी या, सगळं फ्रेश असतं. छबिना
छान. आता हे लोक तयार झालेत मंदिरात जायला आहे ना. मंदिरात जाणार आहे ना. आंघोळ केली का. तर पम्या पण रेडी झालाय बघा. हिरो है ना. डोळे बघ कसे झालेत. झोप नाही झाली त्याची. बघा पुरणपोळी बनवते आई आणि ही लाटते है ना पूजा. ही तयार झाली बघा. स्वयंपाक चालूच आहे. खूप छान अशी मूर्ती आहे. त्याचबरोबर विक्रांत पाटील हे सुद्धा आलेत काळूबाईच्या दर्शनाला. छान असे छबिना देवीचे आहे बघा. हे धावजी पाटलांचं आहे आणि हे सर्व काळूबाईचे छबिना आहेत. तर खूप छान असं सजवलंय देवीला. जाळीला पोत लावणी ज्योत जाळीला पोत लावणी ज्योत पुढती समा धावत एक माझे काळूबाई एक काळूबाई एक माझे धावत एक माझे
तिथूनच लागलं हो जमाय धावत एक माझे काळूबाई तिसरं नमन माझं तुळजाभवानीला तिसरं नमन माझं तुळजाभवानीला अनवरखेच्या माझ्या त्या लखाबाईला मोहता देवी काळूबाईचं पायथ्याचं मंदिर आहे. तर खूप छान असे आमचे दर्शन झालेत देवीचे. खूप प्रसन्न वाटतंय. VIP दर्शन घेतलं, खूपच भारी. आणि ताट आम्ही इथून पाठवूनच घेतलेला, तिथूनच सर्व सामान सुद्धा घेतलं. तर पेढे थोडे तिथून घेतलेले. तर आता आम्ही चाललोय खाली. चलो धावजी पाटीलला चला. तर हा गाईज व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, त्यासाठी हा ब्लॉग इथेच एंड करते मी काळूबाईचा. आपण धावजी पाटलाला सुद्धा जाणार आहे, तो आपण वेगळा ब्लॉग काढणार आहोत. त्याच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट नक्कीच करा. तर काळूबाईच्या नावानं आता आपण जाणार आहोत धावजी पाटीलला. हा ब्लॉग इथेच एंड करूया. चला बाय.